आज आपण झटपट होणारी कुकरमध्ये नो झंझट अशी पावभाजी करणार आहोत। तर माझ्या लेकाची फरमाईश होती की टिफिनसाठी मला पावभाजी हवी आहे आणि माझा मुलगा सकाळी 7 वाजता स्कूलला जातो। तर मला भाज्या उकळून घेणं आणि मग त्याची पावभाजी करणं पॉसिबल नव्हतं। तर मी खूप झटपट अशी ही पावभाजी बनवली, पण अमेझिंग अशी पावभाजी झालेली होती। तर मी सर्व भाज्या आधी कट करून रात्रीच ठेवल्या होत्या। फक्त अर्धा तासामध्ये म्हटलं तरी आपली ही पावभाजी तयार होते। कुकरमध्ये तेल घातले, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलं, जिरं छान असं तडतडून दिलं। त्यानंतर 1 चमचाभर आलं, 1 चमचाभर लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, ही मी बारीक खिसून घेतले। लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची एकदम बारीक फाईन चिरून घेतलेली आहे। तुम्हाला जर इतका वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवू शकता। त्यानंतर 1 मोठा कांदा मी तर बारीक असा स्लाइस करून घेतलेला आहे। त्यानंतर 3 टमाटे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट ही पूर्ण एकजीव झाली की आपण त्यामध्ये नंतर मसाले घालणार आहोत। तर तुमची सुद्धा मुलं अशी सकाळ सकाळी एखादी फरमाईश करतात का आणि ती तुम्ही पूर्ण करता का हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता यामध्ये लाल तिखट घातले, लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचे। बिडगी मिरची पावडर घातली, ती कलर छान येण्यासाठी साहजिकच आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा, नाहीतर कलर मग डाऊन होतो। आता हे सर्व मसाले आपण एक जीव करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता यामध्ये कांदा आणि टोमॅटो एक जीव झालेला आहे। 1.5 चमचा मी इथं पावभाजी मसाला घातलेला आहे, बस। याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला यामध्ये कोणताही मसाला घालायचा नाही। 1 वाटीभर फ्लावर, अर्धा वाटी शिमला मिर्च, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी कोबी सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे। गाजर आणि बीट घातले कलर छान येण्यासाठी। कोबी घालायचं कारण एकच आहे की माझ्या घरात माझी मुलं कोबी खात नाहीत, त्यामुळे मी तो पावभाजीमध्ये घातलेला आहे। त्यानंतर मध्यम आकाराचे 3 बटाटे मी इथं घेतलेले आहेत। तर बटाट्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं आहे। आता हे सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आता यामध्ये फक्त आपण एक अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि नंतर मग आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे। तर फक्त अर्धा तासामध्ये माझी ही पावभाजी तयार झालेली होती। यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, कारण मी सांगितल्याप्रमाणे की सकाळी मला खूप घाई गडबड असते आणि यामध्ये मला त्याची फरमाईश पूर्णच करायची होती, कारण मला तो 1 महिना मला सतत म्हणत होता की मला टिफिनला पावभाजी दे, टिफिनला पावभाजी दे। तर मला चला एकदाशाला पावभाजी देऊ। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं। मी विसरले होते, पुन्हा मी कुकरचं टोपण काढून त्यामध्ये मीठ घातलं। तर असं विसरायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ। 2 शिट्ट्या काढून घेतल्या। शिट्टी गेल्यानंतर आपण बघूया आपली छानशी अशी ही पावभाजी तयार झालेली आहे। आता आपण ह्याला पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायचं। बस, आता आपली ही पावभाजी तयार झालेली आहे। आता फक्त यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं, तुम्हाला कशी पातळ हवी, जास्त घट्ट हवी। तर यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि छानशी याला उकळी काढून घ्यायची। यामध्ये कोथिंबीर भुरभुरायची। तुम्ही यामध्ये बटरचा उपयोग करू शकता, पण मी बाहेरचं बटर खाण्याऐवजी मी घरात तुपाचा वापर करते, त्यामुळे मी इथं बटर वापरलेलं नाही। त्यानंतर पटकन आपण पाव भाजून घेऊ। तर थोडंसं तूप घ्यायचं तव्यावरती, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं पावभाजी मसाला यामध्ये घालायचा आणि ह्याच्यावरती पाव छान भाजायचे। म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आपल्याला कसं पावभाजी खाल्ल्याचा फील येतो तसा फील मुलाला आला पाहिजे, असा माझा उद्देश होता। पण लाल तिखट वापरताना थोडंसं कमी वापरायचं, नाहीतर मग बऱ्याच वेळेला तिखट पाव लागण्याची शक्यता असते। तर हे पाव छान असे चमचमीत मी तुपावरती भाजून घेतले दोन्ही साईडून आणि मस्त फक्त अर्धा तासामध्ये माझी पावभाजी तयार झालेली होती। तुम्ही सुद्धा अशी घरी पावभाजी करून बघा, झटपट खूप कमी वेळामध्ये हे होते। तुम्ही रात्रीच जर भाज्यांची तयारी करून घेतली तर बस, फक्त कुकरमध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या, मॅश करायच्या आणि मुलंही खुश, आपणही खुश। तर आता आपण एका प्लेटमध्ये मी हे पाव काढून घेते। मस्त गरमागरम तुपावर परतलेले पाव, गरमागरम मस्त अशी पावभाजी, सोबत कांदा, लिंबू आणि साईडला थोडीशी कोथिंबीर। हा मस्तच। आता आपण याच्यावरती 1 चमचाभर मी तूप घालणार आहे।
तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत. बाय.